खूप खूप मोठे धन्यवाद तुम्हाला पंढरपूरला माऊली भेटल्या. ही धरणी माय जन्माची गवारी पंढरी रायाची. आमच्या कायमचे गाणे तुमचा आता व्हिडिओ नाही फोटोज घेतोय आपला फोटो नाही व्हिडिओ घेतोय. मग आम्ही ना गाणे आज आईच्या गीतांना इतकं भरभरून प्रेम मिळतंय तर दर्शन घेण्यासाठी पंढरपूर नगरीत आलो तर बारीला लागल्यानंतर कोण कोण भेटतंय, त्यांचा काय काय प्रतिसाद मिळतोय, आईच्या गीतावरती कोण कोण प्रेम करतंय आणि ते डायरेक्ट असताना भेटल्याच्या नंतर ओ ताई मी तुमचे गीत खूप बघते, तर ते आपण जशाच्या तसं दाखवण्याचा प्रयत्न करू. त्याचा पण एक वेगळा आनंद होतो की ज्या आईला कधी पंढरपूरला येता आलं नव्हतं सगळ्या गोष्टीमुळं आणि आज सगळीकडे ओळखल्या जाते, याचा एक वेगळा आनंद होतोय. तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल? मला पण तोच आनंद होतोय. ऐकताय ना आम्ही पाहिलं ओळखलं तुम्ही ऐकताय? बघतो काय म्हणजे एक तर पंढरपूरला येऊन सनी पांडुरंगाचं दर्शन तर होतंच, पण असं खूप काही मायाचं गणगोत भेटतं मला की म्हणजे सकाळपासून सनी सगळे भेटताना बोलताना खूप काही आनंद वाटतो मला. कोणी ताई म्हणतंय, कोणी आई म्हणतंय. म्हणतंय, हा. मग आता तेवढं सर्व मायेचं गणगोत आपण युट्यूबवर तसं टाकून देऊ. नाशिक जिल्ह्यातून आलेले. जिल्ह्यातले आम्ही निफाड तालुका. अच्छा अच्छा, कोणतं गाव म्हणलं? कोकणगाव निफाड तालुका. मग त्यांचे गाणे कोणचे गाणे आम्हाला खूप आवडतात, लग्नाचे म्हणा कोणचे बी ते खूप पाहतो आम्ही. ते आम्ही काय म्हटलं होतं आता, आज असं करू की जे दिसल जे जे बोलतात महिला आईला ओळखणार आहे जशाचं तसं घेऊन टाकून दे युट्यूबला. मला तर लय आवडते, मला लय आवडते त्यांचे गाणे. आवाजच येत नाही त्यांचा. तिच्या सासूला पाठवून द्यायला करमत नाही ना, मग सारखे यांची व्हिडिओ पाहते. तुला करमणूक बा तुम्हाला अशी तिला वाटत आहे. बरं आता आईचे गाणे ऐकताय, सांगितलं तुम्ही सगळ्यांनी. असं एखादं गाणं असेल की जे खूप हृदयाजवळचं वाटतं की बाबा हे गाणं मला जास्त आवडतं, असं कोणतं गाणं? बसायला मागा त्या खुर्ची. त्या आल्या लग्नाला खुर्ची दिली बसायला आणि कोणा संग बोला ना काय झालं रुसायला व काय झालं रुसायला. मांडवात घागरा द्यायला लागत होता नेसायला बाई लागत होता नेसायला. वरमाई म्हणी आत्या बारीक नका होऊ आणि आत्या बाई घागरा तुमच्या मना जोग शिव मना जोग शिव. तर ते जेवताना आलं, मी खूप पूर्ण गीत घेतलं असतं पण तुम्ही जेवताना आलं बरं नाही वाटत आहे. धन्यवाद. आम्ही शिरसगावचे खुर्चीवर खूप खूप मोठे धन्यवाद तुम्हाला पंढरपूरला माऊली भेटल्या. युट्यूबला येणार तुम्ही आता? मी विदर्भामधली आहे, मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघते, मला खूप आनंद होते. मी तुमचे गाणे बघितले खूप खूप. आता हा दिसल्याबरोबर म्हटलं त्यांचा मी दिसून धन्यवाद तुम्हाला भेटल्याचे. गाणे बघतात का यांचे? हा गाणे बघता रेग्युलर बघतात? हा रेग्युलर. तुमच्या दोघीचं नाव एकच आहे? हा एकच आहे. तुमचं नाव काय? कांताबाई. युट्यूबला टाकतोय? युट्यूबला हा टाकतोय ना आता. नाही आता व्हिडिओ कांताबाईला भेटला म्हणून सांगा. हो हे काय टाकतोय ना पेटवडत. पंढरी रायाची वारी आली पंढरी रायाची. त्या आई काय म्हणत होत्या माझ्या की कारे माझ्या जीवा कधी जाशी न पंढरी आणि दर्शन घेते घरी पांडुरंगा. मज वाटे जीवा जसं उडावे पाखरू आणि कधी चरण धरू माये बापा आणि मज सासरवाशी कसं येऊ देवान तुझी चरण सेवा घडवाय. कारण घरची गरिबी परिस्थिती होती ना, पंढरपूरला जाता येत नव्हतं, मग घरच्या घरीच आई म्हणायची आणि डोळ्यात पाणी. पण आता येता इकडं आणि तुमच्यासारखं सगळे भेटताय. माझ्या आईची आई वडील जाऊन 15 वर्ष झालेले, परंतु तुमच्यासारखे आई वडील त्यांना भेटताय. आता सगळीकडे बघतोय ना मी, तिथं सुद्धा मायबापासारखे सगळे भेटताय. मायबाप म्हणा लागते माहेर, आम्हाला माहेरा मायबाप नाही तर हा म्हणूनच येता माहेर. त्यांनी तसे गाणे त्या म्हणत होत्या 9 महिने वज वागुनी काय रे गुन्हा केला आणि वृद्ध आश्रमात सोडून देतो शेवटी आई बापाला. त्यांचं वाक्य आहे, बाजारात गेल्यावर सारं मिळतं काही पण सारी पृथ्वी धुंडून बसला पण आईबाप मिळणार नाही, असे वाक्य होते त्यांचे. अशा अनेक गाणी आता तुम्ही ऐकताच त्यामुळे ऐकल्या हे गाणी.
सिंधू एकनाथ गुडके कुठले आजी तुम्ही? ठाकूर पिंपळगाव. ठाकूर घाबरू नका तुम्ही. आपला आता व्हिडिओ आहे ना ते बघताय, सगळीकडे बघतील. तुम्ही मला सांगत होत्या मागाशी की तुम्ही 3 धाम पूर्ण केलेले. 3 धाम केले पूर्ण. 25 वर्ष झाले दिंडीत करते. आता इथं पंढरपूरला वारीमध्ये कशा आल्या तुम्ही? म्हणजे आता सुनबाळातीन झाली म्हणून शिनी एसटी ना आली. अच्छा, आता पण याच्या अगोदर तुम्ही 25 वर्ष झाली दिंडीला येत आहे. हा पायी. बरं, मी एक प्रश्न विचारला होता मगाशी की काय भेटतं असं देवाच्या नामस्मरणामध्ये या परमार्थामध्ये की गेले 25 वर्षानं तुम्ही इथपर्यंत येत आहे? आनंद भेटतो. तर ते मी म्हणत होतो तरुण मंडळीला काय सांगसाल तुम्ही? तरुण मंडळीला सांगन 25 वर्ष मी पंढरपूर केलं, पायी केलं, त्याच्यात आनंद भेटतो. ईदाला आनंद तर पुढंच नाही असा आनंद. ते भजन म्हणता काय का तुम्ही? नाही भजन नाही. जे येईल ते म्हण. भजन नाही. म्हणताय त्या म्हणतात. शक्ती माझ्या पायाची गवारी पंढरी रायाची. नको मला हा संसार ग, नको मला हा संसार. आन हौस दिंडीत जायाची गवारी पंढरी रायाची. नको मला सोन नान ग, नको मला सोन नान. गळ्यात माळ तुळशीची गवारी पंढरी रायाची. शक्ती माझ्या पायाची गवारी पंढरी रायाची. ही धरणी माय जन्माची गवारी पंढरी रायाची. माझ्या आई बापाच्या घरी न मला बाई जायाचं पंढरी ग, मला बाई जायाचं पंढरी. माझं माहेर लय बाई मोठ ग, माझं माहेर लय बाई मोठ. तसा आनंद नाही ना कुठं ग, तसा आनंद नाही ना कुठं. मला बाई करमत नाही ना घरी, नाच मला जायाचं पंढरी ग, मला बाई जायाचं पंढरी. माझ्या आई बापाच्या घरी न मला बाई जायाचं पंढरी ग, मला बाई जायाचं माहेरी. त्यांची गाणी ऐकून आम्हाला खूप छान वाटतं. आम्ही रोज रोज त्यांची गाणी ऐकतो. तुम्ही किती वर्षापासून येत आहे दिंडीमध्ये? पहिलंच वर्ष आहे. किती वर्षापासून येत आहे? पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष. कसा अनुभव आहे तुमचा? छान वाटतंय. आणि लय पाय दुखताय हो मावशी? काय नाही दुखत पाय. दुखताय ना? छान वाटत. नाही दुखत. नाही दुखत पाय. तुम्ही किती वर्षापासून येत आहे? 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. मला एक जण म्हणत होते, जवळ घ्या माईक, काय भेटतं म्हणे दिंडीत जाऊन? दिंडीत म्हणलं आनंद जाऊन भेटतो. आनंद भेटतो.